घडी बरोबर आहे की नाहीतर एका गावात बघितलं मी ते 10:30च्या पुढे सरकच ना असं कसं संसार आपण सायासाने मोठ्या सायासाने रात्री 2 वाजता जर 3 फेज लाईट येणार असेल तर माणसं रात्री 2 वाजता दादा राहायला जातात आमच्या इकडे जातात बरं काय तुम्ही कसं करता मला माहित नाही 2 वाजता जर 3 फेज लाईट येणार असेल तर 2 वाजता माणसं दादा धरायला जातात पण एखादा महाराज जर समजा 9च्या ऐवजी 10 वाजता येणार असेल आणि त्या कार्यकर्त्यांना जाहीर करून सांगितलं की 10 वाजता महाराज येतील थोडासा उशीर होईल तरी पण सगळेजण हजर राहतील किती लोक येतील कीर्तनात कसे येतात महाराज मग येणं होत नाही तर गाडी कशाला घ्यावं हे काय पद्धत झाली काय दररोजचे कार्यक्रम हात माणसाच्या पाठीमाग आला असं दुसरीकडे आपण करत तरी झपका आहे की नाही तुमच्याकडे काय बोलतील काही सांगताय सायासाने माणसं काय करतात संसार मी असं ऐकले की एक पाटील बसले होते दाढी करायला वारीक समोर बसलेला मिशीमध्ये एक केस पांढरा झाला होता त्या वारकाला म्हणून लागले की एक केस काढ ते मला राहू द्या पाटील आवड जागता केस आहे कशाला बस्तारा बिस्तारा लागल इकडे तिकडे काढ म्हणालो की तुला पाटलाचा दरारा म्हणल्यावर त्या बिचाऱ्याला धरला असा उरपाट्या बस्तारा धरला नाकाच्या खाली ते केसाचा हिंदान धरून पण ते नाकात दुसरा एक केस बुळबुळ केला त्या पाटलाच्या आणि नाकात केस बुळबुळ केल्याबरोबर आठ करून त्या पाटलानं जे शीख दिली म्हणतात खरडूनच नाक उडून गेलं कुठे गेलं पता काय होते एखादा केस आला संसारामध्ये असा करतात महाराज पण काय करतात तर या संसाराबद्दल आम्ही सावध झालो नाही म्हणून हा सायास चालू आहे परमार्थाच्या बाबतीत आम्ही काही सायास करणार का तर या परमार्थाचं महत्व आम्हाला अजून कळालेलं नाही म्हणून इकडं सायास नाही तिकडं मात्र खूप मोठा सायास. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही दोन्हीही बाबतीत सावध झालो संसाराच्या बाबतीतही सावध झालो. संसार कसा आहे की आम्हाला कळलं कसा आहे व संसार नाशिवंत आहे संसार दुःखरूप आहे संसार दुःख मूळ आहे अशा अनेक गोष्टी संसाराच्या बाबतीत आम्हाला कळल्या आणि संसार आमच्या हातातला सुटून गेला सोडायची गरज नाही. एकदा हे खोटं आहे असं कळल्याच्या नंतर ते सोड म्हणावं लागत नाही. जोपर्यंत हे खरं वाटतंय तोपर्यंतच माणसं धरून राहतात. गंमत आहे एका दारामध्ये कोणीतरी भिक्षुक आला आणि त्यानं मोठ्याने हाक मारली ओम भवती भिक्षां देहि. त्या बाईला थोडंसं घरामध्ये काहीतरी काम होतं भाकरी बिकरी करत होती आणि एवढ्यामध्ये अंगणामध्ये खेळणारं लेकरू त्याच्या हातामध्ये 1 रुपयाचा बंदा किंवा 5 रुपयाचा बंदा आणि तो घुलत 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 त्या भिक्षा मागणाऱ्याच्या पायाच्या जवळ गेला आणि त्या भिक्षा मागणाऱ्याला असं वाटलं की ह्याला काय कळतंय लेकरूच आहे ह्याला काय समजणार आहे. त्यानं त्याच्यावर पाय दिला. त्या भिक्षा मागणाऱ्यानं पाय दिला. पायाच्या बोटामध्ये धरून 5 रुपयाचा बंदा हळूच असा आपल्या हातामध्ये घेतला. हातात घेऊन खिशामध्ये टाकणार एवढ्यात त्या लेकरानं हात मारून आईला सांगितलं आई महाराजांना रुपया घेतला. त्या लेकराला काय माहित आहे महाराज होईल कोण होईल. आई बाहेर उठून आली नाही. महाराजांचं तोंडही तिने बघितलं नाही. आतूनच भाकरी करीत करीत सांगितलं पिंट्या घेऊ दे न चालायचा होय खेळायचाच होय 10 दुकानं फिरून आलाय कोणीच घेणा झालं घेऊ दे. आता त्या महाराजानं खिशात टाकला असं का भोईला टाकला शहाणा माझ्यासारखा जर असेल तर खिशात नक्कीच टाकला नसेल. खाली टाकून दिला. लगेच लेकरानं सांगितलं आई महाराजानं टाकून दिला. आई म्हणजे मला नक्की माहित आहे खोटं म्हणल्यावर कोण शहाणा माणूस. जोपर्यंत खरं आहे असं वाटते माणसाला तोपर्यंत त्याच्या नादी लागतो आपण. एकदा खोटं आहे असं कळालं की त्याच्या नादी पुन्हा आपण लागणार नाही. संसार जन्मभर माणसं का करतात त्याचं कारणच हे आहे की अजून याच्यातला खोटेपणा आपल्याला कळालेला नाही.
ह्या एका बाबतीत आम्ही सावध झालो तुकाराम, संसाराच्या बाबतीत सावध. अजून कसं सावध झाला तर म्हणजे देवाच्या बद्दलही सावध झाला. देव कसा आहे हेही आम्हाला कळलंय. या देवाशिवाय या जगामध्ये सत्य नावाची वस्तू दुसरी कोणतीच असू शकत नाही. हे त्रिवार मी तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, ओ देवा पांडुरंगा, तू सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहेस. बस सत्य तू, सत्य तू, सत्य तू.